ओम द्यायला आला होता म्हणूनच विचारलं, पण केंद्राचं पथक आलंय. आता मी फोटो बघितले, रात्रीचे फिरतात टॉर्च घेऊन केंद्राचं पथक. नुकसान कुठे झालं, नुकसान कुठे झालं. आणि 2 का 3 दिवसाचा केंद्रीय पथकाचा दौरा आहे. 2-3 दिवसात काय कळणार आणि इतक्या दिवसांनी. म्हणजे मग गावोगावी बोर्ड लावा, जिकडे केंद्राचं पथक येणार नाही तिकडे बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा. ही कोणती पद्धत आहे? ही कोणतं सरकार आहे? आणि म्हणून मी परत तुमच्यासाठी आलेलो आहे की जी इतिहासातली सगळ्यात मोठी पॅकेजची घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली, त्या मुख्यमंत्र्यांनी सांगायला आलेले की हे तुमचे सगळं थोतांडे ते बंद करा. शेतकरी आज बोलत नाहीये, कारण त्याला तुमच्याबद्दल एक आपुलकी वाटते. आपलं सरकार आहे, आपला महाराष्ट्र आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की माझा शेतकरी हा नामर्द आहे. त्याला उठवू नका, त्याला पेटवू नका, त्याला चेतवू नका. कारण तो जर का एकदा उसळला तर मग मात्र तुमचं सिंहासन जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फक्त धीर सोडू नका. हे सगळे जे काय आहेत ना, अनिल दादा तुम्हाला आता जबाबदारी देतो. तुम्ही सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मगाशी त्या ताई कुठे असतील आपल्यासोबत, त्यांनी जाहीर केलेली, या ताईने मगाशी यादीच दिली की मदत जाहीर किती झाले आणि दर एकरी आणि हेक्टरी प्रत्यक्षात किती पैसे मिळाले. तसंच पीक विम्याचे पैसे किती भरले, अपेक्षित नुकसान भरपाई किती होती, मिळालेत की नाही, मिळाले तर किती मिळालेत. ज्यांची जनावरं वाहून गेलेत त्यांना जनावरं परत मिळालेत का? कोंबड्या गेल्यात, कोंबड्या मिळाले का? जमीन खरडून गेले, माती मिळाली का? विम्याचे पैसे मिळाले का? नाही. मग सगळंच नाही म्हणणार असेल तर मग या दगाबाज सरकारशी तुम्हाला दगाबाजी करावीच लागेल. आता निवडणुका आल्यानंतर त्यांनी काय केलंय, आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कधी जून मध्ये, तोपर्यंत तुमची मतं आम्हाला पाहिजेत. आणि अजित पवार काय म्हणाले, आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी करू असं बोलले, बरोबर ना? मग आता तुम्ही सांगायचं आधी कर्जमाफी करा मग आम्ही तुम्हाला मत देऊ, कर्जमाफी नाही तर मत नाही. हे गावागावात बोर्ड लावा, लावा बोर्ड गावामध्ये. असू दे, नगरपालिका असेल, नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, कोणती निवडणूक लागू द्या, गावात बोर्ड लागले पाहिजेत. कर्जमुक्ती नाही, मत नाही सरकारला. हे सगळे त्यांचे जे काय महाबिघाडी करून ठेवलेल्या कारभाराची, त्याच्या विरुद्ध आपली महाविकास आघाडी उभी राहिलेली आहे. आणि हे जोपर्यंत तुम्ही ठणकावून सरकारला सांगत नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघ्यावरती येणार नाही. आहे हिम्मत? गावागावात लागणार बोर्ड. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. जोपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत सरकारला मत नाही. हेक्टरी 50,000 रुपये नाही तोपर्यंत सरकारला. ठरला निश्चय? शिवसेना तुमच्या सोबत आहे, काही काळजी करायचं कारण नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि त्यावेळेस त्यांनी भूममध्ये जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. तसंच सरकारवर, सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली आहे. शेतकरी उसळला तर तुमचं सिंहासन जाळून खाक करेल, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर काय करू, शेतकरी काय करेल याची तुम्हाला वाट पाहावी लागेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कर्जमुक्ती नाही तर सरकारला मदत नाही अशा आशयाचे बोर्ड लावा असं देखील ठाकरेंनी म्हटलंय. आपण पाहतोय राज्य संकटात असताना मुख्यमंत्री मात्र बिहारमध्ये जाऊन बसले तशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर केलेली आहे. दगाबाज सरकारशी दगाबाजी करावीच लागेल, कर्जमुक्ती नाही तर सरकारला मत नाही अशा आशयाचं बोर्ड लावा, गावागावांमध्ये असे बोर्ड लावा असं देखील आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. तर हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्या, कर्जमाफी आता द्या, जून मध्ये नको असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.